नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी इथं बनवत आहे पावभाजी. तर इथं मी बनवलेली आहे 5 लोकांच्या प्रमाणात पावभाजी. तर तुम्हाला मी भाज्यांचं जे प्रमाण आहे ते सगळं इथं सांगणार आहे. कोणकोणत्या भाज्या घेतल्या, मसाल्यांचं मी किती प्रमाण घेतलं. तर इथं मी 5 लोकांसाठी पावभाजी बनवलेली आहे. तर पावभाजीचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि जशी पावभाजी दिसते खूप छान, त्याच्यापेक्षा त्याची चव जी आहे ती खूप छान होते. तर इथं मी पहिल्यांदा मोठ्या आकाराचं एक बीटरूट घेतलेलं आहे. तर ह्या बीटाची जी साल आहे वरची ती काढून घेतलेली आहे आणि मीडियम आकाराचे इथं 3 बटाटे घेतलेले आहेत मी. तर बटाट्याची वरची साल काढून मी मोठे मोठे त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि बटाट्याची सालं काढल्यानंतर आपल्याला हे पाण्यात ठेवायचं आहे, जेणेकरून ते काळं पडत नाही. तर इथं मोठे मोठे बटाट्याचे काप करून एका बाजूला ठेवलेले आहेत. तर बीटाचं सुद्धा मी असंच केलेलं आहे. मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि एका बाजूला हे बीट ठेवलेलं आहे मी. तर इथं बघा फ्लावर जे आहे त्याची मोठी मोठी अशी फुलं काढून घेतलेली आहेत. तर फ्लावरचं जे वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम इथं फ्लावर घेतलेलं आहे मी. तर मोठी मोठी फुलं काढून घेतलेली आहेत, कारण हे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. नंतर मोठ्या आकाराचे 2 टॅमॅटो घेतलेले आहेत मी, पिकलेले टॅमॅटो. हे मिक्सरमध्ये मी आता ह्याची प्युरी बनवून घेणार आहे टॅमॅटोची. तर वाटाण्याच्या ज्या शेंगा आहेत, ओला वाटाणा घेतलेला आहे. तर वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅमच मी इथं वाटाणासुद्धा घेतलेला आहे बघा. भाज्यांचं बघा योग्य प्रमाण घेतलं ना की पावभाजी खूप छान होते. तर इथं माझा वाटाणासुद्धा सोलून झालेला आहे सगळा. तर आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे आधी आणि कुकरमध्ये ह्या सगळ्या भाज्या मी घातलेल्या आहेत. तर इथं मी गाजरसुद्धा घातलेलं आहे बघा. आता ह्या भाज्यांमध्ये मी भाज्या बुडतील एवढंच पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घातलं आणि पावभाजी मसाला घातला बघा. 1 चमचाभर पावभाजी मसाला घालून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं गाजरसुद्धा घातलेलं आहे. तर गाजरामुळं ना त्याची चव खूप छान येते भाजीला. आता झाकण लावून मी याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. भाज्या आपल्या ज्या आहेत ते चांगल्या गरगरीत शिजवून घ्यायच्या आहेत. आता कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे. तर 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय बघा, भाज्या आपल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. तर मी तुम्हाला सांगते, बीट आपण घातल्यामुळं ना भाजीला ओरिजिनल कलर येतो. म्हणजे आपल्याला कोणता दुसराही कलर घालण्याची गरजच लागत नाही. बीटामुळं ना भाजीला खूप छान कलर येतो. तर ह्या सगळ्या भाज्या चांगल्या मी आता कुकरमध्येच इथं स्मॅश करून घेणार आहे, स्मॅशरच्या साह्यानं. तर मस्त अशा आपल्या भाज्या इथं स्मॅश झालेल्या आहेत बघा. बीटामुळे बघा कलर कसला छान आलाय. आता मी फोडणी करणार आहे. तर कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 तुकडे मी बटरचे घातले. बटर वितळल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा चांगला ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा थोडा मऊ झाला की ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. ही घरात बनवलेलीच आहे आलं लसणाची पेस्ट, विकतची नाही आहे. त्याचनंतर 2 मोठ्या आकाराच्या ढोबळी मिरची जी आहे ती बारीक कट करून मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तर 1 मोठा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे ह्याच्यामध्येच. तर ही मिरची वगैरे हे मसाले चांगले आपल्याला शिजवून द्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी इथं झाकण ठेवलेलं आहे बघा. झाकण ठेवून हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बघू शकताय तुम्ही. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं शिजलं गेलं की ह्याच्यामध्येच मी ह्या भाज्या चांगल्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेणार आहे. ह्याच्यामध्येच मी टॅमॅटोची जी आपण प्युरी घेतली होती ती सुद्धा मी त्या भाज्यांमध्येच ॲड केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये वरतून आता मी लिंबू पिळून घेतला आहे
आणि थोडंसं बटरसुद्धा घातलं आहे. बटर घातल्यामुळं भाजीला चव जी आहे ती खूप छान अप्रतिम येते, बघू शकताय तुम्ही. आता तव्यावर थोडीशी भाजी घातली, त्याच्यातलीच मी बटर घातलं आणि जे आपले पाव आहेत ते पाव चांगले शेकून घेतले. तर आपले पाव जे आहेत ते चांगले भाजले गेल्यानंतर आता मी इथं काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. मस्त असे दिसत आहेत पाव. आणि इथं आपली भाजीसुद्धा बघा तयार झालेली आहे, आपली पावभाजी. तर कांदा, लिंबू आणि काकडीसोबत खूप छान लागते ही. चवीला खूप अप्रतिम होते, एकदा नक्की ट्राय करा. आणि आपली इथं बघा प्लेट जी आहे ती तयार झालेली आहे. तरी मी इथं 5 लोकांसाठीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मस्त होते पावभाजी, एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.